शमिका, आपण घरी आलोय. शमिका, कसली काळजी करू नकोस. डॅडना तुझी गरज आहे. नाही अभि, माझा अजूनही रियाच्या बोलण्यावर खरंच विश्वास नाहीये. मला पूर्ण खात्री आहे की काहीतरी गडबड आहे. माझ्या मनात खूप उलटसुलट विचार यायला लागलेत आता. मला नाही जायचं, प्लीज. काही होणार नाहीये शमिका. तू हे मनातून असले विचार आधी काढून टाक. तू आज जा. मी येत नाही कारण कदाचित तुझ्या डॅडना ते आवडणार नाही. ऐक माझं, आज जा. ओके, जा. रेशमी काही हातात आले, पाहता पाहता सुटून गेले. कशाऊ बघते तुला सख्या रे, माझ्या या वेदना, माझी या प्रियाला प्रीत करेना, माझी या प्रियाला प्रीत करेना. अभि, अभि मला नाही जायचं, प्लीज. मला खरंच नाही जायचं. शमिका, हे बघ, तू जे काही करतेस ते बरोबर करतेस. ओके, आता मनामध्ये अजून काही आणू नकोस. जा. ओके, जा. ऐक माझा. शमिका, जाऊ नको ना दूरता, जीव झाला सुना माझी या प्रियाला प्रीत करेना, माझी या प्रियाला प्रीत करेना. अरे, इथे कोणीच नाहीये. आता तर मी इथे शमिकाला बघितलं होतं. मग कुठे गेलीये ती? मला भास नाही ना झाला.
शर्मिका, मला वाटलं होतं की तू बदलली असशील, पण नाही. शेवटी तू तुझं खरं रूप दाखवूनच दिलंस ना. शर्मिका, तुझी हिम्मत कशी झाली तिच्यावरती हात उचलण्याची? तिने जे काय केलेले तिला मी सांगितलं हे सगळं नाटक करायला. तुम्ही डॅड, तुम्ही असं वागाल असं वाटलं नव्हतं मला. म्हणजे तुम्ही इतके खाल आवाज मारा ना. थांबलात का? असं तुम्ही अजून काय करू शकता? त्या अभिपासून दूर करण्यासाठी तुम्ही एवढं मोठं नाटक केलं ना. त्या अभिने मला इथपर्यंत आणलंय फक्त तुमच्यासाठी. का? तर त्याला काळजी होती तुमची म्हणून. पण नाही, तुम्ही त्याला कधी समजूच शकणार नाही डॅड. असं का केलं तुम्ही? त्या अभिषेक सारख्या माणसाला धडा शिकवण्यासाठी रियाच्या मदतीने मी हे सगळं नाटक केलंय. ओके, आणि मला जो शिकवायचा होता धडा तुम्ही त्याला शिकवलेला आहे. इथून पुढे तो अभिजित पेंडसे तुला दिसणार सुद्धा नाही. शर्मिका, चल. नाही, मी कुठेही जाणार नाही. मला फक्त अभिजितकडे जायचंय. मग माझं ऐक तू. सोडा मला. शर्मिका, माझं ऐकून घे. मी बाप आहे तुझा. तुझ्या भल्याचा विचार करत नाहीये का मी? चल ये, ऐक ऐक. नाही डॅड, मला माझ्या अभिजितकडे जायचंय. शर्मिका, ये. सोडा मला. सोडा मला. अभिजितकडे जायचंय. शर्मिका, वरती ये. नाही. शर्मिका, वरती चाल. तुम्ही कुठे घेऊन चाललात मला? तुला सांगत माझ्याशी मला बोलायचं. अरे नाही बोलायचंय तुमच्याशी. शर्मिका, माझं ऐक बेटा जरा. माझं समजून का घेत नाहीये? मी बाप आहे तुझा. मला जायचं अभिजितकडे. हो, आधी आपण बोलूया. आणि मग सोडा मला. माझं ऐक. मला अभिजितकडे जायचंय. प्लीज चट. आजी, अभि, बाळा तू. सोन्या, कुठे होतास रे? राजा, मला खरंच वाटत नाही रे बाळा. मी खरंच आलोय. कसं आहेस बाळा? अभ्या, तू? अरे, कुठे होतास रे इतके दिवस? केवढी काळजी वाटून राहिली होती. अरे पण तू अचानक आला कसा इथे? आणि एकटा कसा काय? वहिनी कुठे आहे? अरे, तो प्रॉब्लेमच झाला. मी गावामध्येच होतो आणि नेमकी रिया आली तिथे. अरे अभ्या, पण हे कसं शक्य आहे? मी अश्वतीला आज सकाळी भेटलो, ती काहीच बोलली नाही मला. आणि मी रियाशी कॉन्टॅक्ट मध्ये होतो, ती पण काही बोलली नाही. काय? हो. शर्मिका, यावेळी ती चूक मी पुन्हा नाही करणार. आता यावेळी दरवाजा मी बंद करणार आहे. त्यामुळे या रूमच्या बाहेर पळून जायचा परत प्रयत्न करू नका शर्मिका. आणि तुला बाहेरचं कोणीतरी येईल आणि मदत करेल अशी अपेक्षा सुद्धा बाळगू नकोस.
कारण बाहेरच्या जगाशी तुझा संपर्क मी पूर्णपणे तोडलेला आहे. तो अभिजित पेणसे आणि मी आता आम्ही दोघे एकमेकांचं काय करायचं ते बघून घेतो. त्याची गाठ आता माझ्याशी आहे. एक सांगू का डॅड, तुमच्यावर माझं प्रेम आहे, पण अभिजितवर माझं खूप प्रेम आहे. आणि आम्हाला दोघांना कधीही कुणीही वेगळं करू शकणार नाही. ओके. हे सगळं प्लॅन्ड होतं म्हणजे. अरे बापरे. आणि रिया रिया अशी कशी वागली? अरे ती माझं सगळं ऐकत होती. सगळं काही ठरवलेलं होतं चंद्या. चल आपण आत्ताच्या आत्ता जाऊ आणि शमिकाला घेऊन येऊ. अभि तू कुठेही जाणार नाहीये. आजी शांत हो. हे बघ मला जावंच लागेल. नाही अभि, नाही अभि, तू कुठेही जाणार नाहीये. आजी माझं ऐक, मी जाऊन शमिकाला आता घेऊनच येईल. चंदू, का फोन करतोय मला सारखं सारखं? शमिकाशी बदला घेण्याचा चांगला मार्ग शोधलाय रिया. तुला ना बहीण म्हणून घ्यायची लाज वाटते मला. मला स्वतःला तुमची बहीण म्हणवून घेणं ना मी तेव्हाच सोडलंय जेव्हा तुम्ही मला माझ्या मॉम पासून वेगळं केलं. सो इट्स ओके फॉर मी. रिया, चूक मम्माची होती. तिने आपल्या फॅमिलीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला होता. तुला सगळं माहिती नाही तरी पण माझं ऐक रिया, हट्टीपणा सोड. माझी मॉम माझी फॅमिली होती आणि शमिकाने तिलाच माझ्यापासून वेगळं केलं. त्यामुळे मी पण शमिकासोबत तशीच वागले. हिसाब बराबर. रिया, तू खूप मोठी चूक करतीयस आणि ही चूक तुला लवकरच लक्षात येईल. मार्क माय वर्ड्स. ओके? चंदू, अभि, अभि, तू तू कुठे होतास यार? कसा होतास यार? सगळे काळजी करत होते तुझी. कधी आलास तू? चंदू चल. एक मिनिट एक मिनिट. तू तू त्या शमिकाच्या घरी चाललायस? प्लीज प्लीज तू तिकडे जाऊ नकोस. तो 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 अनिरुद्ध तुला मारायला टपलाय. मग नंतर मला सांगू नका मी तुम्हाला वॉर्न केलं नव्हतं म्हणून. आजी तू काहीतरी सांग त्याला. अभि, अभि, अभि तू जाऊ नकोस. अभि तू कुठे जाणार नाहीयेस. अभि, हे बघ आजी, काही होणार नाहीये. मी जातो आणि शमिकाला घेऊनच येतो. अगं आजी काहीतरी बोल त्याला. आजी काळजी करू नकोस. तू जाणार नाहीयेस. अभि, आजी आजी शांत हो. नाही अभि. हे बघ काही झालं तरी मला शमिकाला इथून आणायलाच हवं. प्लीज शांत राहा. चंदू चल चल.
अरे देवा. बोलचे. हॅलो अंकल. अभिजितला सगळं कळलंय. तो आणि चंदू तुमच्याकडे यायला निघालेत. अभिजित पेंडसे इथपर्यंत यायचा प्रयत्न करेल. घराकडे नीट लक्ष ठेवा. कुठल्याही परिस्थितीमध्ये तो इथपर्यंत पोहोचता कामा नये. ओके. आणि आतमध्ये घुसायचा प्रयत्न केला तर मागे पुढे बघू नका, मारायला सुद्धा. ओके, निघा. शमी, शमी, मी आशू. शमी, दरवाजा लॉक ते उघडतात नाही मला. बरं ऐक ना, अभिजित येतोय. डॅड खूप चिडलेत. मला टेन्शन आलंय. अभिजित, मला माहिती होतं तू येशील. आता बघ तू आशुधी, आता आम्हाला कुणीच वेगळं नाही करू शकणार. शमिका, तुला या घरातून बाहेर पडून जाता येणार नाहीये. प्लीज, तसा मूर्खपणा तू करू नकोस. पण मी जाणार आहे डॅड. शमिका, या घराच्या बाहेर तू पडणार नाहीयेस. तशी व्यवस्था मी केलेली आहे. प्लीज. मला माझ्या अभिजितकडे जायचंय डॅड. मला कुठल्याही परिस्थितीत तुम्ही अशा पद्धतीने लॉक करून ठेवू शकत नाही. आणि मला माहितीये माझा अभिजित येतोय मला घ्यायला. जाऊ शकतेस तू, पण एक गोष्ट लक्षात ठेव. तुझ्या अभिजितला मी पोलिसांच्या मदतीनं केव्हाही अरेस्ट करू शकतो हे तुला चांगलं ठाऊक आहे. केव्हाही, अगदी केव्हाही. कोणत्याही केसमध्ये कोणत्याही कलमाखाली. त्यामुळे पळून जाण्याचा मूर्खपणा तू करू नकोस. किंबहुना तसा तो प्रयत्न करणार नाहीस. तुला चांगलं ठाऊक आहे तुझ्या डॅडची ओळख कुठपर्यंत आहे. आता या क्षणाला मी कमिशनर साहेबांना फोन करू शकतो, सीएम साहेबांना फोन करू शकतो. तुझ्या अभिजितला काही काळ तरी जेलमध्ये सोडावं लागेल. बरोबर आहे ना? त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा नीट विचार कर शमिका. बघ, आणि यातूनही तुला जर वाटत असेल, जावंसं वाटत असेल तुला, तर नीट विचार कर या सगळ्या गोष्टींच्या नंतर अभिजितचं काय होईल. शमिका,